नमस्कार सगळ्यांचं परत एकदा आपल्या सेशन मध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस थोडासा एक दिवस प्रीपोन केलेला आहे कारण उद्या गणपती असल्यामुळे आपलं सेशन होणार नाही. म्हणून उद्याच्या ऐवजी आपण आज घ्यायचं थोडस लास्ट मोमेंट कमी अवधीमध्ये ठरवलं. माझा आवाज आणि ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे ना? ओके. आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येकाने सेशन सुरू व्हायच्या आधी किंवा सेशन झाल्यावर कितवं सेशन आहे हे मेसेज टाकायचा आहे. आणि ज्यांचे काही काउंट झाले त्याच्यानंतर त्या लोकांशी मी काही विषयांवरती 1 to 1 बोलणार आहे. पण त्याच्यासाठी मला हे माहिती पाहिजे की तुमचे किती सेशन झालेले आहेत, तुम्ही किती अटेंड केलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी शिकवलेल्या तुम्ही करत आहात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण टाकू शकतो की माझं कितवं सेशन आहे. मागच्या वेळेला थोडीशी गडबड झाली होती आणि गडबड झाल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा जणांना सेशन पूर्णपणे घेता आलं नव्हतं. तर आज आपण तो भाग परत घेणार आहोत. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. संपूर्ण शरीर स्कॅन करायचं आहे. शरीराचा प्रत्येक भाग हा बघत त्याला रिलॅक्स करायचा आहे. प्रत्येक भागाकडे बघत असताना आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे की मला काही तो भाग सांगण्याचा प्रयत्न करत आहे का? म्हणजे माझे हात माझ्याशी काही बोलत आहेत का? माझे खांदे मला काही सांगू बघत आहेत का? माझ्या गुडघ्यांची स्पंदनं मला वेगळी वाटत आहेत का? प्रत्येक भाग निरीक्षण करत तो कसा वाटतोय, काय सांगतोय हे लक्षपूर्वक कान देऊन ऐकायचं आहे. तिथे जाणवणारा शिथिलपणा आपल्याला वेगळा वाटू शकतो. तिकडे असणारा ताण आपल्याला काहीतरी सांगून जाऊ शकतो. शरीर आपल्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे आपल्याला ऐकायचं आहे. आणि हे ऐकणं त्यावेळेला होऊ शकतं ज्या वेळेला आपण त्या भागाकडे संपूर्ण ध्यान देऊ, संपूर्ण लक्ष देऊ. फक्त आणि फक्त खांद्यांकडे ज्यावेळेला आपण माइंडफुल होऊन बघू, संपूर्ण लक्ष केंद्रित करू, त्यावेळेला खांदे काय सांगत आहेत हे आपल्याला ऐकायला येईल. असा प्रत्येक शरीराचा भाग, चेहरा, खांदे, मान, गळा, हात, हाताचे पंजे, हाताची बोट, पाठ, शरीराचा पुढचा भाग, पाय, मांड्या, डोकं, पोटऱ्या, पावलं, पायाची बोट, ,
असं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. आपण शरीराच्या प्रत्येक भागाशी जोडले गेलेलो आहोत. आपलं लक्ष प्रत्येक भागावरती आहे आणि कुठला भाग तणावात आहे, कुठला भाग रिलॅक्स आहे, कुठला भाग आपल्याला काय सांगू इच्छितो हे आपल्याला हळूहळू 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 कळायला लागेल. त्यानंतर आपल्याला आता आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचंय. आपल्या श्वासाची गती काय चालू आहे, हळू आहे, जलद आहे, दीर्घ आहे, संथ आहे. काहीही न करता नुसतं नैसर्गिक चालू असणारा श्वास निरीक्षण करायचा आहे. जितकं मन शांत तितका श्वास हळू, जितकं मन चंचल तितका श्वास जलद. कुठल्याही अनालिसिस मध्ये न जाता तटस्थपणे त्रयस्थपणे फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. डोळे पूर्णपणे बंद आणि जागं राहायचं आहे. बिलकुल डोळे उघडायचे नाहीयेत आणि जागं राहायचं आहे. आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ शकतात. त्या विचारांच्या मागे मन धावू शकतं. परत परत आपल्याला आपल्या श्वासाकडे खेचून आणायचं आहे. आणि फक्त आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आतमध्ये येतोय, आपल्याला सामावून घेतोय आणि श्वास ज्या वेळेला बाहेर जातोय त्यावेळेला संपूर्ण शांतता याचा अनुभव घ्यायचा आहे. आता मी घड्याळ लावणार आहे आणि पुढची 10 मिनिटं फक्त आणि फक्त श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. श्वास चालू असणारा आणि बाहेर जाणारा, आत येणारा आणि बाहेर जाणारा श्वास हा फक्त बघायचा आहे. विचारांमध्ये आपण जाऊ शकतो, ते परत परत आपल्याला श्वासाकडे घेऊन यायचं आहे. पुढची 10 मिनिटं फक्त आणि फक्त श्वास बघायचा आहे. जागं राहायचं आहे.
जागं राहायचं आहे. श्वासाकडे लक्ष. जागं राहायचं आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. जागं राहायचं आहे. श्वासावर लक्ष द्यायचं आहे.
आता आपल्या शरीराची जाणीव श्वासावरून लक्ष आपल्या शरीराकडे द्यायचं आहे. आपले हात, आपले पाय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हात आणि पाय थोडेसे लक्ष दिल्यानंतर हलवायचे आहेत. हलवल्यानंतर थोडस शरीर हलवायचं आहे आणि मग दोन्ही हातावरचे तळवे एकमेकांना घासून डोळ्यांवरती ठेवायचे आणि मग तळवे बाहेर घेऊन डोळे उघडायचे आहेत त्या काळोखामध्ये. किती जणांना जमलं करायला, कळलं? ऍक्च्युली शरीर काय म्हणतंय हे आपल्याला समजायला लागतं. या पद्धतीने ज्यावेळेला आपण आपल्या शरीराच्या भागांशी कनेक्ट होतो. आता आपण काय केलं, शरीराच्या बाह्य भागांशी कनेक्ट झालं, म्हणजे हात, पाय, डोळे, नाक, कान वगैरे वगैरे. नंतर आपण आतमध्ये आपल्या वेगवेगळ्या संस्था चालू असतात, त्या संस्थांमध्ये काय चालू आहे, आतमधलं शरीर काय सांगते हे सुद्धा आपल्याला कळायला लागतं. पण त्याची प्रॅक्टिस करायला लागते. किती जणांना जमलं? ज्यांना ज्यांना जमलं, ज्यांना ज्यांना कळलं आणि ज्यांना ज्यांना करता आलं त्यांनी मी म्हणून टाईप करा किंवा येस म्हणून टाईप करा. परफेक्ट. पूर्णपणे श्वासावरती लक्ष द्यायला जमलं का? म्हणजे संपूर्ण फोकस फक्त श्वासावरती, श्वास वरती करू. आता आपण इथे 10 मिनिटं केलं. ऍक्च्युली हे करायचं असतं 20 मिनिटं, कारण आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये वेळ गेला म्हणून. पण 20 मिनिटं करायचं आणि 20 मिनिटाचे असे स्लॉट्स वाढवत जाऊन कमीत कमी 1 तास सकाळी, 1 तास दुपारी, 1 तास रात्री, असं जर आपण करू शकलो तर तुम्ही जगातले अनेक चमत्कार करू शकता. करून बघा. किती जणांनी सांगितलं मी म्हणून? फक्त 18 जणांनी सांगितलेलं आहे. बाकीचे 10 जण जागे आहेत का? बाकीचे 10 जण कुठे गेले? प्रश्न नाही समजला. प्रश्न असा विचारला की आज मेडिटेशन करायला जमलं का? मेडिटेशन करता आलं का? श्वासावरती लक्ष देता आलं का? आणि पूर्णपणे शरीराशी आपण कनेक्ट झालो का? हे जर झालं असेल, हे जर करायला जमलं असेल तर आपण असे 20 मिनिटाचे स्लॉट वाढवत जाऊन 1 तासापर्यंत घेऊन जायचं आणि मग 1 तास सकाळी, 1 तास दुपारी, 1 तास रात्री. आता तुम्ही म्हणाल की मला वेळ नसतो, माझा जॉब असतो, माझं ऑफिस असतं, आणि या सगळ्यामध्ये, या सगळ्या व्यापामध्ये जर आपण वेळ काढून हे जर करू शकलो तर जितके तास आपण काही गोष्टी मिळवण्यासाठी घालवतो, तर तुम्ही या एवढ्या छोट्या गोष्टींमधून आपण खूप काही गोष्टी मिळवू शकतो. आपण फक्त विचार करत असतो की आपल्याला धावायचंय आणि त्या धावल्यामुळे आपल्याला खूप काही मिळणार आहे, तर तसं नसतं. आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंच नाहीये, फक्त श्वासाकडे बघायचंय. श्वासाकडे बघत असताना मन आपल्याला दुसरीकडे घेऊन जाईल. ते परत परत आपण जागरूक राहून परत परत मनाला, स्वतःला श्वासाकडे आणायचं. एवढी छोटी गोष्ट आहे. मन आपल्याला वेगवेगळ्या विचारांमध्ये अडकवायला लागतं आणि तिथे गेल्यावरती आपण ज्या वेळेला जागरूक असतो त्यावेळेला आपल्याला जागरूकता असते की अरे आपण आता कालच्या मध्ये गेलो, अरे आपण त्या पार्टीमध्ये गेलो, अरे आपण तिकडे गेलो, आपण इकडे गेलो. हे लक्षात आलं की परत आपण श्वासावर यायचं.
परत आपण दुसऱ्या विचारात गेलो की परत श्वासावरती यायचं. अशी जागरूकता हळूहळू वाढत जाते. कॉन्सन्ट्रेशनची इथे गरज नसते. आपल्याला फक्त आणि फक्त जागरूक राहायचंय की श्वासावर लक्ष ठेवायचं. आणि मग नंतर श्वासावरती लक्ष ठेवला की जिथे जिथे आपल्याला मन घेऊन जाईल तिथे जागरूक आपण राहिलो तर आपण परत आपल्या स्वतःला त्या विचारातून परत आपण श्वासावर आणू शकतो. जागरूकता असते. मग हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस नाही होत, एकाच वेळेला होत नाही. मन तेच तर करतं ना, आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतं. इकडे तिकडे, त्याला म्हणून तर मंकी माइंड म्हणतात. इकडे तिकडे उड्या मारत असते, इकडे तिकडे घेऊन जात असते आणि हे आपल्याला चंचलता आणून देतं. आणि ती चंचलता थांबवायची असेल तर आपल्याला श्वासावरती ज्या वेळेला लक्ष देऊ त्यावेळेला हळूहळू हळूहळू पहिल्यांदा 5 मिनिटं करा, मग 10 मिनिटं करा, मग 15 मिनिटं करा. 5 मिनिटं 4 दिवस केलं तर 5व्या दिवशी 10 मिनिटं करता येतं. हा अनुभव घ्या. 5 मिनिटं आपण करू शकतो. 5 मिनिटे नसे जमल तर 1 मिनिटं करा. 1 मिनिटं झाल्यावरती 2 मिनिटं करा. असं हळूहळू हळूहळू वाढवत जा. हे एकच गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला इकडे तिकडे धावताना जे गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्याची उत्तरं सापडायला लागतील. मनात विचार येतात आणि श्वासावरती लक्ष आणायला लागतो, ते करायचं. मग हळूहळू हळूहळू ज्या वेळेला ह्याची प्रॅक्टिस होते, ज्या वेळेला आपण हे कंटिन्युअसली करतो त्यावेळेला आपलं मन शांत व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला मन डिस्ट्रॅक्ट करत असतं. श्वास संत होतो आणि नंतर थांबल्यासारखं जाणवतं. परफेक्ट असंच होतं. पण ह्या क्रियेपर्यंत पोहोचण्यासाठी मन आपल्याला डिस्टर्ब करते. मन डिस्टर्ब करून दे. मनाला आपण थांबवू शकत नाही. आपण फक्त परत परत आपल्या स्वतःला श्वासावर आणायचं आणि मग नंतर एक वेळ अशी येते की मन थकून जातं आणि मन आपल्याला दुसरीकडे न्यायचं थकून जातो आणि आपण फोकस्ड पद्धतीने आपण श्वासावरती लक्ष द्यायला लागतो. पहिल्यांदा 5 मिनिटं, त्याच्यानंतर 10 मिनिटं, त्याच्यानंतर 15 मिनिटं, असं करत करत 5 मिनिटं करत आपण 1 तासापर्यंत पोहोचायचे. कशी 5 मिनिटं वाढवायची हे तुम्ही ठरवायचं. एकाच दिवशी करू नका. आज 5 मिनिटं झालं, उद्या परत 5 मिनिटं झालं, परवा परत 5 मिनिटं. आजच्यापेक्षा उद्याची क्वालिटी चांगली होती, उद्यापेक्षा परवाची क्वालिटी चांगली होती. असं आपलं ध्यानाची क्वालिटी ज्या वेळेला चेंज व्हायला लागेल किंवा बदल व्हायला लागेल किंवा चांगल्या पद्धतीने व्हायला लागेल त्यावेळेला आपण टायमिंग वाढवायचा. मग 5 चे 10 करायचे, 10 चे 15 करायचे. असं जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला खऱ्या अर्थाने फरक पडेल. आता तुम्ही हे रात्री परत एकदा करा, उद्या सकाळी एकदा परत करा, उद्या संध्याकाळी एकदा परत करा. म्हणजे आपण परत भेटेपर्यंत आपलं कमीत कमी 6 ते 7 वेळा झालेला असेल. 5 मिनिटं, 10 मिनिटं, संध्याकाळी एक वेळ ठरवा आणि त्या वेळेला एकाच जागेवरती एकाच वेळेला आपण बसायचं. म्हणजे संध्याकाळी 7ची वेळ ठरवली किंवा रात्री 11ची वेळ ठरवली, कुठलीही वेळ ठरवा, सकाळची ठरवा, दुपारची ठरवा. मध्येच कधीतरी श्वास जोरात घेणे होते, इट इज ओके. आपल्याला अनालिसिस मध्ये जायचं नाही. जे काय होते ते होते. आपल्याला फोकस फक्त श्वासावर ठेवायचं. दॅट्स ऑल. सगळ्यांना लक्षात आलं आहे काय करायचं ते. म्हणजे आपण पुढच्या सेशनला भेटेपर्यंत आपल्याला ऍटलिस्ट इथपर्यंत पोहोचायचं. ठीक आहे. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत आणि परत एकदा भेटूया. मला असं वाटतं परवाच्या दिवशी आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू आणि बाबा. सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कितवं सेशन आहे ते जरूर कळवा. सगळ्यांनी रिप्लाय करणं आवश्यक आहे, कारण मी काउंट करणार आहे आणि एक ठराविक सेशन झाल्यावरती त्यांच्याशी मी 1 to 1 काही गोष्टींवरती मी बोलणार आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच आणि बाबा. आणि सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.